म्हणजे याच्यामधले सगळ्यात बेस्ट, मम्मीची सगळ्यात बेस्ट भाजी कोणती, तिन्ही कचरा दिसायला मला तर. ती मिस्ट्री आपल्याला पूर्ण होईना, त्या मिस्ट्रीतलं आपल्याला काही कळतच नव्हतं, कारण ते माझ्या पण डोक्यावरून विषय चालला. त्याच्यामुळे आपण आता एक चॅलेंज घेतलेलं आहे. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन गेम खेळणार आहे. एकदम डोक्याला असं झजडून टाकणारी गेम आहे. आणि मी पण ऑनलाईन एक जणाची पाहिली होती गेम प्ले, मला तर बघायला मजा आली होती. तर चला जास्त उशीर न घालवता आपण आपला गेम प्ले चालू करूया. याच्यामध्ये काय करायचंय की आपल्याला फक्त चित्र दाखवले जाणार काही, आणि त्यातलं वरतीच लिहिलेलं असतं की हे वळखा, ते वळखा, ते वळखा, हे वळखा, वळखा, वळखा. मग आपल्याला फक्त वळखायचं काम करायचंय. तर चला जास्त उशीर न घालवता आपण गेम प्ले चालू करूया. तर सगळ्यात पहिलं काय लिहिलेलं आहे, फाइंड द बिगेस्ट वन, म्हणजे ह्याच्यातलं सगळ्यात मोठं काय. आता चित्रामध्ये तर आपल्याला काय दिसतंय, ऍपल नाही, केळ नाही, टरबूज. म्हणजे चित्रांच्या ह्याच्यावरती नाही, ओरिजिनल मध्ये त्या गोष्टी केवढ्या आहेत त्याच्यावरती वाटतंय. किती डक आहेत ह्याच्यामध्ये, 10 नाही. हे बघा इथं इथं मध्ये एक एक वेगळे, एक वेगळे. म्हणजे ह्याच्यात सगळ्यात उंच कोण आहे, जिराफ, हत्ती. जिराफ आणि हत्ती दोन्ही नाही, मग काय कुत्र आहे काय. थांब इथं वरती कोपऱ्यात सण पण आहे. आता ह्याच्यामधला आपल्याला फरक ओळखायचा आहे की ह्याच्यात वेगळं काय. आसपास कुठं काय का नाही. म्हणजे ह्याच्यात कॅटचा जो हात आहे मांजरीचा, त्या मांजरीच्या हाताशी एकदम रिलेटेड, म्हणजे त्या मांजरीचा सेम हात कोणता ह्याच्यातला नाही. हा म्हणजे गेम मध्ये बघितलं का, जे आपल्याला दाखवलं जातं ना की हे निवडा किंवा ते निवडा, त्याच्याशिवाय दुसरं पण काही पण उत्तर असू शकते याच्यामध्ये. म्हणजे उत्तर काही एक नाही काय. आता म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी आग कोणती, चिंदी. चिंदी एकदम. आपण थोडस जरा टाइम लागला कळायला, पण आलं, कळलं काय. गाडीच्या खालचा नंबर कोणता ते ओळखायचा होता, गाडीलाच बाजूला काढली आपण. सनचं काहीतरी करायचंय, कारण सन गेला की ती आवल येणार ना. मग हे सन कुठं घालू, जाई ना पण नाही गेला. आता या गेमला काय मार्क देऊ मी, 10 नाही, फुल मार्क. बघितलं का, स्वतःचा सेल्फ प्रमोशन चालू आहे गेमचं. फाइंड द समथिंग यू कॅन नॉट ईट, म्हणजे याच्यामधलं आपण काय नाही खाऊ शकत. ह्याच्यामध्ये आपण काय नाही खाऊ शकत. ते घोसला, जे म्हणजे ज्याच्यात अंडे दिले ना कोंबडीन, ते. याच्यामधली रिअल आईस्क्रीम कोणती नाही. थांब मध्ये ठेवली आता. येस. फाइंड द डार्केस्ट कलर ऑन द स्क्रीन, म्हणजे एकदम ह्याच्यातला सर्वात डार्क कलर कोणता आहे. आय गेस हा डार्क कलर कोणता आहे इथे सर्वात. अच्छा, म्हणजे ते नावावरतीच क्लिक केलं की सर्वात डार्क कलर कोणता आहे, तर ब्लॅक कलर होता ना, त्या नाव लिहिलंय त्यांनी, तर ब्लॅक कलर होता. नाव ब्लॅक कलरच्या लिहिले ते, म्हणून नाव ब्लॅक. काउंट द नंबर ऑफ हेअर. आता टाकल्याचे केस किती आहेत, 3 आहेत फक्त. हा. तरीच वेगळेच त्याचे विचित्र केस वाटत होते. टकला होता तेव्हा त्याच्यावरती त्यांनी वेग लावली होती. हेल्थ बॉडी म्हणजे आता ह्याला पाणी प्यायचंय.
विचित्रच गेम आहे नाही. म्हणजे आता त्या डकलाच तिथं उचलून निघलं. डू नॉट टॅप. म्हणजे टॅप करायचं ना, नाही तर ब्लास्ट होईल. मग काय करू? अच्छा, टॅप नाही करायचं, दाबून धरायचं होतं त्याला. ती मिस्ट्री आपल्याला पूर्ण होईना. त्या मिस्ट्रीतलं आपल्याला काही कळतच नव्हतं, कारण ते माझ्या पण डोक्यावरून विषय चालला. त्याच्यामुळे आपण आता एक चॅलेंज घेतलेलं आहे. तर हे चॅलेंज काय, विच इज मॉम्स बेस्ट डिश. म्हणजे याच्यामधले सगळ्यात बेस्ट, मम्मीची सगळ्यात बेस्ट भाजी कोणती. तिन्ही कचरा दिसायला मला तर. खाली डकलं होतं. जसं कळायली आता हळूहळू जसं खेळायलो ना, तशी गेम कळायली मला. बादली उचलून फिरवू. मी बी सरकन बाजूला हात. असं 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 आहे काय? मला वाटलं ते होत नाही, पण होतंय. झाले चकाचक. थोडस कन्फ्युजन होतंय, पण लक्ष दिलं तर होतंय. मम्मीला तिचा फोन शोधायला मदत करा. नाही? मम्मीने फोन केला. विचित्रच गेम आहे ना, एका म्हणजे काही कळतच नाही. मग आता याच्यामध्ये तर कॉल करायचा तर विषय पण होता. हा भेटला फोन, याच्या पॉकेट मध्येच होता. म्हणजे मम्मीची पर्स आता चोरलेली आहे, आपल्याला चोराला पकडायचे. धरलं ते, लाईन मागे पुढे वाढली फक्त. म्हणजे मम्मीचं आता म्हणजे मदर्स डे आलेले आहे, आणि मम्मीला याच्यामधलं कोणतं गिफ्ट पाहिजे आता आपण मम्मीसाठी सिलेक्ट करू. जर माझ्या मम्मीला जर म्हणलं तर फुलं दिली तर मम्मी खुश होईल. 100ची नोट, लिपस्टिक. आय गेस ₹100 काहीच कसं काय येत नाही. म्हणजे मम्मीच्या ह्याच्यावर नाहीच होतं, डबल टॅप करायचं होतं. मी तरीच म्हणतो पैसे भेटीस ते तरी का होत नाही. म्हणजे ते सोयीमध्ये धागा घालून द्यायचा आपल्याला. स्टेबल हो. थांब. तर आता का पायात रॉकेट लावले काय? गेलं. रियालिटी मध्ये सुद्धा अशी एवढी सोय घालायला कष्ट नाही लागत. काय झालं, पॅन्ट फाटली काय? फिक्स पॅन्ट. कुठं करायचं काय? झाली पॅन्ट. पण अशी मागून फाटलेली पॅन्ट कोण कशाला वापरत? काय मॉम वॉन्ट्स टू प्ले पिंग पॉंग. पिंग पॉंग कायच नाही. अच्छा, म्हणजे ते टेनिसचा छोटा भाऊ. आला पिंग पॉंग. माहिती, क्वेश्चन मार्क मधला तो बॉल घ्यायचा होता आपल्याला. योगा से ही होगा. मी तर जिम करतो. काय
बांधायचं खाली नाही. हा येऊ दे टॅप करून ठेव बघू काय होते. नाही त्याला त्या टीव्हीतल्याला थोडा वर करायचा होता. मी इकडे येलच करत बसलोय. मम्मीला गाडी लावायला मदत करा. माग पुढे नाही. यस भेटली पार्किंग. एकदम चंपू गेम आहे. मी आता मम्मीला मदत करायची की जे फळ आहेत त्यांची प्राइस काय आहे. रिअलिटी मध्ये जरी मी माझ्या मम्मीला फळांची किंमत सांगितली, मम्मी जात नाही शक्यतो शॉपिंगला, मी जातो, पण जर गेलं तर मम्मीला त्याच्यावर पण विश्वास पटत नाही. म्हणून हे सांगायला काही विषयच नाही, म्हणजे अर्थच नाही काय सांगू दे. टोटल कॉस्ट हटते. नाही थांब आपण तर एक आयडिया करून बघू. पाच पाचांचा 11, 11 4 15, 15 4 19. काय करायचंय काय नाही. काय होतंय का. आता माझ्या डोक्यात आलं. उत्तर समोर होतं माझ्या. त्याच्यामध्ये हे होतं ते जांभळं काय बैंगनला मराठीत काय म्हणतात. बैंगनला भोपळा नाही, बैंगनला काय म्हणतात. वांग नाही का वांग म्हणतात ते. हा ते जे बाय असेल ते जे होतं ते होतं फळ नव्हतं ते भाजी. त्याच्यामुळे माझं कन्फ्युजन झालं. तर यासाठी मित्रांनो बस एवढीच गेम. आपण परत उद्या बाकीची जी गेम आहे ती कंटिन्यू करू, कारण आता बऱ्यापैकी 10-15 मिनिटांचा चांगला व्हिडिओ झालेला आहे. आणि मला माहिती की एवढा मोठा व्हिडिओ कोणीच बघत नाही, त्याच्यामुळे आपण जास्त व्हिडिओला लांब न करता इथंच व्हिडिओ थांबू. आणि उद्या आपण याच्यापेक्षाही भारी आपण चॅलेंज घेऊन येणार आहे. आणि उद्या पण डोक्याचं आपण दही करून घेणार आहे. तर चला, व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की.